आज महाराष्ट्राकरता अभिमानाचा दिवस आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम राजधानी राजगड जो किल्ला आहे आणि राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे तालुका आहे। वेल्हे तालुक्याच्या 70 पैकी 58 ग्रामपंचायतींनी असा ठराव केला होता की वेल्हे तालुक्याचं नाव बदल करून वेल्हे नाव बदल करून राजगड करा। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मला सूचना दिल्या होत्या। केंद्राकडूनही हा प्रस्ताव मंजूर करून घ्यायचा होता। माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित भाई शाहजी यांचं मी आभार मानतो की या प्रस्तावाला मान्यता मिळाली, त्यांनी दिली। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जी सूचना दिली होती ती आज महसूल खातं पूर्ण करत आहे। आज नोटिफिकेशन आम्ही काढणार आहोत आणि आजपासनं आता वेल्हे तालुका हा वेल्हे नसून राजगड राहणार आहे। तर वेल्हे तालुक्याला राजगड असा त्या ठिकाणी नाव देण्याचा निर्णय झाला। महाराष्ट्राकरता अभिनंदनाची गोष्ट आहे। अनेक वर्षापासून हा प्रस्ताव आजचा नव्हता, अनेक वर्षापासून वेल्हेकर हे राजगड मागत होते, नाव राजगड हे नाव द्यायचं मागणी करत होते, पण हा होत नव्हता। पण आज हा निर्णय झाला। मी तिथील वेल्हेकर जनतेचं आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेचं छत्रपती शिवाजी महाराजावर त्या ठिकाणी प्रेम करणाऱ्या जगातील, देशातील, महाराष्ट्रातील जनतेचं अभिनंदन करतो की हा ऐतिहासिक निर्णय आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार यांच्याकडून हा निर्णय झाला आणि आमच्या सरकार देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने या घेतल्याच्या निर्णयाचं वेल्हेकरांनी सुद्धा अभिनंदन केलं आहे। हा, काही मागण्या आहेत, धुळ्यामधनं काही मागण्या आल्या आहेत, ईश्वरपूरची नोटिफिकेशन काढायचं आहे, असे 7-8 मागण्या आहेत। त्या मागण्या आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून शासनाची नाव बदलण्याबद्दलची प्रक्रिया असते ती पूर्ण करून आम्ही ते करू। आता भरपूर प्रस्ताव आहे, आज त्याची चर्चा करणं योग्य होणार नाही। उत्तर मुंबईमध्ये सीआरजेड, एनडीजेड एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनीचे नकाशे बदलून, सीआरजेड, एनडीजेडच्या जागामध्ये नकाशे बदलून अनेक लोकांनी त्या ठिकाणी शासनाच्या जागेवर, सरकारच्या जागेवर अतिक्रमण केले आणि चिटिंग केली आहे। म्हणजे एनडीजेड, सीआरजेडची जागा मालकीची दाखवली। आमच्या काही भूमी अभिलेख खात्याने, सिटी सर्वे यांनी हे बदमाशी केली, त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल केले। एसआयटी स्थापन झाली आणि एसआयटीमध्ये सापडले की हे गुन्हेगार आहेत, ते जेलमध्ये गेलेत। नकाशे, खोटे नकाशे बनवणारे जेलमध्ये गेले आमचे मोजणीदार। ज्या अधिकाऱ्यांनी ओरिजिनल नकाशे ऑफिसमधून चोरले त्यांनाही आम्ही जेलमध्ये टाकलं। एसआयटी झाल्यानंतर असं निदर्शनास आलं की 200-225 लोकांनी पक्की घरे बांधली आणि 700-750 लोकांची कच्ची घरं आहेत। पण आता सीआरजेड, एनडीजेड एरियामध्ये काहीच करता येत नाही, त्यामुळे ते पाडतात आहे। मी मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनरकडे जाऊन, म्हणजे आम्ही सर्वच तिकडे एक बैठक लावलेली आहे गणेशोत्सवानंतर। तेथील आमदार योगेश सागरजी, आमचे सर्व त्या ठिकाणी अतुल भातखळकरजी यांनी सर्वांनी विधिमंडळात प्रश्न मांडला होता की ज्यांनी बदमाशी केली आहे त्यांना तुम्ही तोडा, पण हे जे 700-750 घरं, छोटे घरं आहेत, यांना त्या ठिकाणी नियमाकुल करता येऊ शकतं। त्याकरता मी नागपूर मुंबई महानगरपालिकेमध्ये एक बैठक, आमचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मी, मुंबईचे कमिशनर, आमच्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।